आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेठकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आज राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवेतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर झाल्या असून अधिकारी संजय दैने जिल्हाधिकारी गडचिरोली यांची आयुक्त वस्त्रोद्योग नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती वनमथी सी सह आयुक्त राज्यकर यांची जिल्हाधिकारी वर्धा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर अवश्यंत पांडा आयुक्त वस्त्रोद्योग नागपूर यांची जिल्हाधिकारी गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक जॉन्सन यांची मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटना संकटात असताना सुमतीताई सुकळीकर यांनी राष्ट्रकार्य सोडले नाही. पक्षाला मान सन्मान नव्हता, मान्यता नव्हती. पक्षाचं काम जवळपास संपुष्टात आलं होतं, पण राष्ट्राच्या पुनर्निर्माणाचा विचार सुमतीताईंनी संघर्षातून पुढे नेला. ताईंचं संघर्षमय जीवन आम्हा सर्वांसाठी प्रेरणा आहे या शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकमाता सुमतीताई सुकळीकर यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. नागपूरच्या सामाजिक राजकीय जीवनात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या आणि जनसंघाच्या तत्कालीन आघाडीच्या नेत्या स्वर्गीय सुमतीताई सुकळीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारंभ आज नागपुरातील सिव्हिल लाईन्स येथील स्वर्गीय डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला नितीन गडकरी अध्यक्षस्थानी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री गुरु गोविंद सिंगजी यांच्या 2 पुत्रांनी केलेल्या शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाच्या स्मृतिप्रित्यर्थ भारत सरकारतर्फे दरवर्षी 26 डिसेंबर हा वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. संस्कृती मंत्रालय, महिला आणि बालविकास मंत्रालय, भारत सरकारद्वारा वीर बाल दिवसानिमित्त देशात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरमध्ये देखील येत्या 26 डिसेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात बाल कलाकारांद्वारा नृत्य, वादन आणि गायन सादर करण्यात येईल. तसंच ढोल ताशा पथकाचं दमदार सादरीकरण होणार आहे. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेनेगल यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या कामाला पुढील पिढ्यांचीही प्रशंसा मिळत राहील असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. नागपूर इथं आगामी 24 तास धुक्यासह आकाश अभ्राच्छादित राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे. विदर्भात आज नागपूर, भंडारा आणि ब्रह्मपुरी इथं 15 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.